हाय फ्रेंड, आज आपण भटकंतीमध्ये सकाळी 6 वाजता मी आणि आमचे शिवरत्न बाळ रंकाळ तलावावरती जाणार आहे फेरफटका मारायला. तर आता सकाळची 6 वाजलेले आहेत. आता आपण रंकाळ तलाव सकाळी 6 वाजता फिरण्यासाठी जात आहोत. सकाळी चा व्ह्यू आपल्याला अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे. एकदम शांतता, तसेच धुकं पडलेलं आहे. थंडीचे दिवस चालू झालेले आहेत, त्याच्यामुळे सगळीकडे आपल्याला धुकं दव पडलेलं आपल्याला दिसत आहे. आता आपण रंकाळ तलावावरती जाणार आहे. चला मग आता आपण रंकाळ तलावावर जाऊया. रंकाळा आपण सकाळी रंकाळ तलावावरती आलेलो आहे. अशा प्रकारे आपल्याला रंकाळ तलावावरती व्ह्यू दिसत आहे. रंकाळ तलावावरती आपल्याला पाण्यामध्ये आपल्याला रंकाळ तलावावरती अशी निसर्ग सौंदर्य बघायला मिळते. तसेच पक्ष्यांचा आवाज, किलबिल ही आपल्याला इथे आल्यावरती सकाळी जाणवते. तसेच आपल्या धावपळीच्या जीवनामधून लोक सकाळी सकाळी जॉगिंग वॉकला आणि एक्सरसाइज करण्यासाठी आपल्याला रंकाळ तलावाच्या बाजूला जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये दिसत आहे. सकाळी सकाळी एकदम शुद्ध हवा आणि शुद्ध हवा असल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त निरोगी राहण्यास मदत होते. तरी सर्वांनी सकाळी लवकर उठावे. तसेच मॉर्निंग वॉक किंवा चालणे किंवा जॉगिंग वगैरे रोज केले तरी आपले शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. सॅलिनी पॅलेस, रंकाळ तलाव. आजी आजोबा व्यायाम करताना रंकाळ तलावावरती आपल्याला बोटीचा पण अनुभव घेण्यासाठी मिळतो. खरंच मनमोहक असे दृश्य आपल्याला रंकाळ तलावावरती सकाळी दिसत आहे. स्वच्छ हवा, तसे निसर्गाचा मनमुरादपणा असा आपल्याला इथे दिसत आहे. तो खेळते. अशा प्रकारे नागरिक ओपन पेस जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. तसेच आता आपण अंबाई टँकच्या जवळील उद्यान मध्ये आलेलो आहे. येथे पण आपल्याला ज्येष्ठ नागरिक तसेच युवक आपल्याला इथे व्यायाम करताना दिसत आहेत. तसेच आपल्याला रंकाळ समोरील सूर्य उदय होताना आपल्याला सूर्य पण दिसत आहे. किती मनमोहक असं सौंदर्य आपल्याला इथे जाणवत आहे किंवा दिसत आहे. ह्याच्यासाठी आपल्याला हत्ती, पानघोडा तसेच मगरीवरती बसलेले आमचे बाळ शिवरत्न, अशा प्रकारे आपल्याला रंकाळा तलावावरती विविध पक्ष्यांच्या प्रजाती पण आपल्याला इथे बघायला मिळतील.
बदक, टिटवी, तसेच बगळे, तसेच टिटवी पण असे अनेक प्रजातीचे पक्षी आपल्या रंकाळ तलावावरती सकाळी बघायला मिळतील. अशा प्रकारे आपल्याला रंकाळ तलावावरील दृश्य दिसत आहेत. तसेच या बाजूला आपल्याला रंकाळ तलावातील च्या बाजूतील बिल्डिंगी पण आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारे आपल्या कोल्हापूरचे सौंदर्य जसे स्वर्गच असल्यासारखं आपल्याला इथे जाणवत आहे. अशा प्रकारचे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब तसेच कमेंट व लाईक करावे. तसेच आपल्या मित्रांमध्ये हे चॅनल शेअर करा, म्हणजे त्यांना पण अशा प्रकारचे विविध व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद. अशी पकडताना तसेच त्याला एक बारकाशी शंख भेटले ते तुम्हाला दाखवत आहे बघा. रंकाळ तलावामध्ये बारीक शंख. अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी रंकाळ तलावावरती आपल्याला इथे दिसत आहेत. अशी विविध तऱ्हेची झाडं पण आपल्याला रंकाळ तलावावरती दिसत आहेत. तरी आपण आज रंकाळ तलावावरती फेरफटका मारत आहोत. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी पण आपण आज आमचे बाळ शिवरत्न आणि मी आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी रंकाळ तलावावरती आलेलो आहे. सकाळी एक स्वतःच्या शरीरासाठी द्यावी ही एक माझी एक कळकळीची विनंती आहे. सकाळी लवकर 5च्या आधी उठून तसेच आपले मॉर्निंग वॉक जॉगिंग जरी आपल्याला करायला जमलं नाही थोडासा तरी व्यायाम करावा. त्याच्यामुळे कसं आपलं शरीर निरोगी नीटनेटके राहायला